अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. आज आपण बघणार आहे की महाशिवरात्री भगवान शंकरांच्या पिंडीवर करावयाची शास्त्रोक्त सेवा. माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही अतिशय महत्त्वाची असते आणि त्याला महाशिवरात्री असे म्हणतात. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा असतो. या दिवशी उपवास करूनच पिंडीवर लघुरुद्र महारुद्र अभिषेक करतात. 108 शंकर नामावली म्हणून बेलाची पाने वाहतात. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर समुद्रमंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली आणि तसेच निघालेले अमृत सुद्धा सर्वजण प्यायले. मात्र विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे भयंकर जहाल हलाहल विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले आणि म्हणून अमृत पितात ते सर्व देव आणि विषपान करतात ते महादेव आणि म्हणून शंकर भगवान यांना महादेव असे म्हटलं जातं. विष पचवल्याने नीलकंठ असेही म्हणतात. घरच्या घरी महादेव पिंडीची षोडशोपचार पूजा कशी करावी, नंतर त्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक सुरू केल्यावरती नित्यसेवा ग्रंथातील अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठण कसे करावे. 1 माळ श्री स्वामी समर्थ किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करू शकता. 24 वेळा किंवा 1 माळ गायत्री मंत्र जप. 11 वेळा शिवगायत्री मंत्र जप. 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष संस्कृत किंवा मराठी रुद्रपाठ हा 1 वेळा म्हणू शकता. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा किंवा 1 माळ जप करू शकता. संजीवनी मंत्र 11 वेळा जप करू शकता. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा जप करू शकता. श्री कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा जप करू शकता. शिवकवच स्तोत्र 1 वेळा जप करू शकता. शिवमहिमन स्तोत्र संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये दिले आहे ते 1 वेळा. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा. रामरक्षा स्तोत्राचे 1 ते 10 श्लोक, फक्त रामरक्षा स्तोत्राचे 1 ते 10 श्लोकच आपण म्हणू शकतो. श्रीसूक्त हे 1 वेळा. शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा, तेही बेलपत्र वाहत वाहत शिव अष्टोत्तर नामावली आपण म्हणू शकतो. शिवहर शंकर नमामि शंकर हा मंत्र 11 वेळा की जो आपण पिंडीवरती अभिषेक केलेला आहे ते तीर्थ आपल्या घरातील व्यसन हट्टी, तापट, चंचल आणि अति खोडकर, न ऐकणारी मुले, गंभीर रोगी, आजारी, व्याधीग्रस्त लोकांना पाणी पिण्यास दिले तर खरंच 40 दिवसामध्ये हातात का गुण येतोच म्हणजे येतोच आणि याने आपला पितृदोष सुद्धा कमी होतो. लगेचच 50% फरक पडतो म्हणजे पडतो आणि ही सेवा रोजच्या रोज झालीच पाहिजे. अतीव भक्ती, अतीव श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा ठेवून हे तीर्थ सातत्याने 6 महिन्यात दिले तर 100% कुठलाही प्रश्न राहत नाही. अर्थात याबरोबर तुम्हाला नित्यसेवा तर करावीच लागेल. नित्यसेवा म्हणजे काय? 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, 11 माळी जप किंवा 1 माळी जप, जसं जमेल शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. पण रोजच्या रोज नित्यसेवा 3 अध्याय हे पठण झालेच पाहिजे. यासोबत तुम्हाला रुद्र सूक्त, रुद्राभिषेक हा घातलाच पाहिजे. माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे की जे आजारी लोक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही हे तीर्थ दिल्याने नक्की 100% हा फरक पडेल. परिणाम याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तरी झालेली सर्व सेवा मी स्वामी समर्थ चरणी अर्पण करत आहे आणि मी इथेच थांबते. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.